सुभाषनगर मालगाव रोडवर असणाऱ्या सुभाषनगर या ठिकाणी हॉटेल पंचरत्नच्या समोर असणाऱ्या फूड पोस्ट नाश्ता सेंटरला आग लागल्याने आगीत नाश्ता सेंटरचे मोठे नुकसान झाले। या आगीमध्ये नाश्ता सेंटरमधील सर्व सामान जळून खाक झाले आहे। यामध्ये टेबल, खुर्ची, फ्रीज, मिक्सर, फर्निचर या वस्तूंचे मोठे नुकसान झाले असून शासनाकडून मदतीचा हात मिळावा ही विनंती केली आहे। तर ही आग सुमारे 5च्या दरम्यान लागली होती। आग लागल्याचे पाहून नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, पण आग आटोक्यात आली नसल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले। अग्निशमन दलाने येऊन आग आटोक्यात आणली आहे। यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती, तर ही आग शॉर्ट सर्किटने लागली असल्याची शक्यता वर्तवली जाते। मोहसिन यांचे सुभाषनगर रस्त्यावर फूड पोस्ट नावाचे नाश्ता सेंटर असून या ठिकाणी अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। महापालिका अग्निशमन दलाचे फायरमन संतोष हाके, विक्रम कोरे, वाहन चालक गणेश कोरे यांनी सदर घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली। हॉटेल पंचरत्नच्या समोर फूड पोस्टला आग लागल्याची घटना मिळताच तात्काळ घटनास्थळी आलो आणि तात्काळ आग विझवून संपूर्ण आग विझवली। आपल्यासोबत तात्काळ वर्दी मिळताच आम्ही 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आग विझवली। संपूर्ण आग विझवून काय असेल की तिथलं साहित्य बाहेर काढून आगीनं काय समजू शकलेलं नाही। आगीच कारण काय समजू शकलं नाही। आता प्राथमिक इथं शॉर्ट सर्किट जरा झाल्याची शक्यता आहे। आपल्यासोबत कोण कोण आता तुमच्या? फायरमन विक्रम कोरे आहेत। आपला संतोष फायरमन संतोष फूड पोस्ट हा नाश्ता सेंटर माझा सुभाषनगरला आहे। इथं 2 दुकानांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे पेट घेतल्यामुळे माझं हॉटेलचं पूर्ण साहित्य नुकसान झालेलं आहे। जवळपास 2-2.5 लाखाचं नुकसान झालेलं आहे। फ्रीज, फॅन, मिक्सर, टेबल खुर्ची आणि लाकडी फर्निचर केलेलं ते पण पूर्ण झालेलं आहे। वरचं PVP पण सगळं झालं आहे, त्यामुळं नुकसान भरपूर झालेलं आहे शॉर्ट सर्किटमुळे। हे फूड पोस्ट काढताना मी भरपूर कष्टाने म्हणजे पैसे गोळा करून केलेलं आहे आणि शासनाकडून मला मदत मिळावी अशी माझी विनंती आहे आणि मला शासनाकडनं काय तर मदत मिळू दे ही विनंती आहे।